गोष्ट आहे गाढव आणि कुत्र्याची. एका धोब्याने एक गाढव आणि एक कुत्रा पाळला होता. तो गाढवाकडून घरातली ओझी वाहण्याची सर्व कामे करून घेत असे, तर कुत्रा रात्री घराची राखण करत असे. मात्र धोबी गाढवाला आणि कुत्र्याला खायला खूप कमी देत असे. एके रात्री एक चोर धोब्याच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा गाढव कुत्र्याला म्हणतो, तो चोर आपल्या मालकाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. तर कुत्रा गाढवाला म्हणतो, मी त्याला अगोदरच पाहिले आहे, तू गप्प बस, मला झोपू दे. असं म्हटल्यावर गाढव कुत्र्याला म्हणतो, किती अप्रामाणिक आहेस रे तू. चोर घरात शिरतोय आणि तू भुंकत नाहीस. अरे, मालकाला जागं कर. कुत्रा तरीही भुंकायला तयार नसतो आणि गाढवाला म्हणतो, गपचूप झोपी जा. मालक आपली काळजी नाही घेत तर आपण कशाला काळजी करायची. चोरी होईल तेव्हा त्याचं डोकं ठिकाण्यावर येईल. गाढव म्हणतो, अरे मूर्खा, चोर घरात शिरतोय, तू तुझं कर्तव्य पार पाड. तू भुंकून मालकाला जागं कर. कुत्रा गाढवाला म्हणतो, तू गप्प राहा, मला माझं काम शिकवू नकोस. गाढव म्हणतो, तू भुंकत नाहीस तर मालकाला मी जागं करतो. मालकाचं नुकसान होताना मी पाहू शकत नाही. तसे गाढव जोरजोरात ओरडू लागतो. धोब्याची झोपमोड होते. अर्ध्या रात्री गाढवाचे ओरडणे ऐकून धोब्याला फार राग येतो आणि तो काठीने गाढवाला खूप मारतो. धोबी पुन्हा झोपेपर्यंत चोर लपून राहतो आणि वेळ मिळताच चोरी करून पसार होतो. धोब्याला जाग येताच चोर चोरी करून पसार झालेला असतो. धोब्याचे घरातील सर्व किमती सामान चोरीला गेलेले असते. तेव्हा धोब्याला आपली चूक समजते. गाढव ओरडून ओरडून चोर शिरल्याचा संकेत देत होता. मी त्याला मारायला नको होतं. धोबी कुत्र्याला खूप मारतो. चोर आल्यावर तू भुंकला नाहीस असे म्हणत कुत्र्याला काठीने मारतो. कुत्र्याला त्याची चूक समजते. कुत्रा गाढवाची माफी मागतो आणि कुत्रा गाढवाला म्हणतो, मी पुन्हा असं कधीही करणार नाही. नेहमी आपल्या कर्तव्याचं पालन करीन.